अन्न सुरक्षा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पास झालंय। आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या सहीसाठी प्रतीक्षित आहे। राष्ट्रपतींच्या सहीनंतर या विधेयकाची अंमलबजावणी सुरू होईल। भाजपनं हे विधेयक त्रोटक असल्याची टीका करून आगामी निवडणुकीनंतर आपलं सरकार सत्तेत आल्यास यामध्ये सुधारणा करू असं म्हटलंय। मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांच्या पेढीवर छापे पडले। नागपुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही कांदा व्यापाऱ्यांच्या पेढीवर शासकीय पथकानं छापा टाकला। यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्यांचे लिलाव बंद केले होते। कांद्याची साठवणूक करून कांदा महाग विकल्यानं हे छापे घातल्याची चर्चा सुरू होती। यंदा जून आणि जुलै महिन्यात विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यामुळे नुकसान भरपाई म्हणून केंद्रानं विदर्भाला 1000 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी विलास मुत्तेवार यांनी लोकसभेत केली आहे। राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये नैऋत्य मोसमी पावसानं दडी मारली आहे। निरभ्र आकाशामुळे अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा वाढल्या आहेत। पुढील 2 दिवसात राज्यात पावसाची फारशी शक्यता नसल्याची माहिती हवामानशास्त्र विभागांच्या सूत्रांनी दिली आहे।